अध्यक्ष अध्यक्ष जरा साईड ना हो समोर 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 मागे सारखं थोडं आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दत्ता मामा भरणे आणि आदरणीय रमाली यांचा आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी सन्मान केला. सन्मान काय केला, कशासाठी केला तर गेल्या आठवड्यामध्ये जे अधिवेशन झालं अधिवेशनामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आपले उपमुख्यमंत्री सुरेंद्र वहिनी असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मामांच्या कृषी मंत्रिपदाच्या काळामध्ये एक ऐतिहासिक निर्णय झाला आणि आपल्या सर्व महिला भगिनींची मान उंचावेल आणि तुमचा सगळ्यांचा बहुमान होईल असं एक शेतकरी महिला सन्मान विधेयक हे मामांच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये मांडलं गेलं आणि खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्या सर्व महिलांना न्याय मिळाला, तुमचा उचित सन्मान झाला आणि त्याच पद्धतीनं जी कर्जमाफी घोषित केली होती त्या कर्जमाफीमध्ये ज्या नियम अटी होत्या त्या शिथिल करून महायुती सरकारच्या माध्यमातून मामा कृषी मंत्री असताना एक इतिहासाच्या पेपरवर नोंद राहील. भविष्यामध्ये ज्या ज्या वेळेस कर्जमाफीचा उल्लेख केला जाईल त्यावेळेस आदरणीय दत्ता मामा भरणे हे राज्याचे कृषी मंत्री होते. हे एक ऐतिहासिक गोष्ट ही मामांनी केलेली. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा एक जसं आपण बहुमत सत्कार करणं आपलं सर्वांचं कर्तव्य होतं, त्याच पद्धतीने मामाने मागच्या आठवड्यामध्ये जे आपलं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये एमआयडीसी सारखा आपल्या जंक्शनचा फार मोठा विषय मार्गी लावला आणि त्याच्यामध्ये हजारो युवकांना उद्या नोकरीला प्रोत्साहन मिळत व्यवसाय करता येईल. आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी आपल्या इंदापूर तालुक्यासाठी घेतले आणि खरं असं आपलं नेतृत्व एक नेतृत्व आपल्याला लाभलं आणि आपला तालुक्याचा आपला सर्वांगीण विकास होत असताना हे नाव महाराष्ट्राच्या राजपटलावरती कोरलं गेलं हे आपल्यासाठी सर्वांसाठी बहुमान आहे आणि हा बहुमान कुठेतरी ऋण व्यक्त करण्यासाठी या सर्व माता भगिनी असतील, माझे सगळे कृषी बांधव असतील हे या ठिकाणी आले. आदरणीय मामांचा आपण सर्वांच्या माध्यमातून उचित असा स्वागत सत्कार केला, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं राष्ट्रवादी पार्टीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. आणि हे जो सत्कार आहे हा नाम मात्र आहे, ह्याच्यापेक्षा म्हणजे कितीतरी पटीने उंचीचं काम आदरणीय मामांनी कोरलेले करून ठेवलेले.
आणि निश्चित पद्धतीने आपण थोडंसं नाही फुल नाही फुलाची पाकळी या पद्धतीने या ठिकाणी ऋण व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी सर्व तुमचं माता भगिनींचं माझ्या शेतकरी बांधवांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि बाबांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर शेतकरी महिला आपलं मनोगत व्यक्त करतील. रत्नताई थोरात. आदरणीय मामा, येथे जमलेले सर्व शेतकरी बंधू आणि माझ्या महिला भगिनी, आज मी मामांविषयी जे सांगणार आहे तुम्ही ते शांतपणे ऐकून घ्यावे. मामांनी जे विधेयक मांडले आहे आपल्यासाठी ते फार महत्वाचे आहे. त्यामुळे मामांचे पहिल्यांदा मी अभिनंदन करते. आणि मामा तुम्हाला एक सांगते की नवाश्मयुगात महिलांनी शेतीला सुरुवात केली आहे आणि महिलांनी या शेती व्यवसायाला सुरुवात केल्यामुळे सर्व क्षेत्रामध्ये महिला अतिशय व्यवस्थित काम करतात. आणि तुम्ही जे विधान भवनात जे विधेयक मांडले त्यामध्ये महिलांचे अतिशय मनोगत व्यवस्थित व्यक्त केले आणि महिलांना याविषयी अभिमान आहे. आणि महिला लाडक्या बहिणी योजनेमध्ये जे महिलांना तुम्ही अनुदान देता त्यांच्या प्रत्येक महिलांच्या प्रपंचाला पूर्ण फुलाची पाकळी म्हणून मदत झालेली आहे. आणि या विधेयकामध्ये IT भरणाऱ्या महिलांचाही तुम्ही समावेश करावा अशी मी विनंती करते. आणि यानंतर उज्ज्वलाताई गोळवे. रेखाताई वर्ग कुठे? मी उज्ज्वलाताई घोळवे, मी निंबोडची. मी उज्ज्वलाताई घोळवे, मी निंबोडची. पहिला मुद्दा म्हणजे मामांनी महिलांसाठी जो मागच्या काही 4 दिवसापूर्वी जो विधिमंडळात जो महिलांसाठी जो मुद्दा मांडलाय तो अतिशय सुंदर आणि सगळ्यात बेस्ट मुद्दा आहे. कारण की आतापर्यंत महिला शेतकरी म्हणून काम करणाऱ्या म्हणून ओळखलं जात होतं, पण आता महिलांना फक्त महिला शेतकरी म्हणून ओळखलं जाणार आहे आणि त्यांची मान उंचावलेली आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्यातून होणारे खूप भरपूर लाभ आहेत. दुग्ध व्यवसाय असेल, शेतीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, ते महिलांना, ज्यांना शेती नाही त्या महिला सुद्धा शेतकरी आहेत आणि त्यांना बँक लोन कर्ज थेट मिळतं. आणि दुसरा मुद्दा म्हणजे पीक विमा पण मिळतो आणि ही फक्त मामांच्याच कारकिर्दीमुळे आणि मामांमुळे झालेला आहे. आणि ठीक आहे नाव नका घेऊ. आदरणीय मामा, मी आज सर्वप्रथम माझी ओळख करून देणार आहे. मी रेखा विठ्ठल मरगळ आणि मी आज अभिमानाने सांगणार आहे की मी एक शेतकरी आहे. आजपर्यंत खरंच महिलांसाठी मी शेतकरी आहे ही ओळख करून देणं म्हणजे कमीपणाचं किंवा म्हणजे थोडासा त्याच्यात कुठेतरी कमीपणा वाटायचा. पण आज मामांनी हे विधेयक, महिला शेतकरी हे विधेयक मंजूर केल्यानंतर आज अभिमानाने आणि सन्मानाने आपण सांगू शकतो की मी एक शेतकरी आहे. कारण आपल्या नावावरती, महिलांच्या नावावरती शक्यतो 7/12 नसतोय, पण जरी 7/12 आपल्या नावावरती नसला तरी महिला शेतकरी विधेयकामुळे आपण एक शेतकरी असा आपल्याला दाखला मिळणार आहे. आपण आतापर्यंत कुठेही गेलो तरी 7/12 आपल्या नावावरती, महिलांच्या नावावरती नसल्यामुळे कोणताही लाभ किंवा कोणतंही कर्ज प्रकरण असेल किंवा शेतकऱ्यांसाठी कोणत्याही योजना असतील, काही इतर गोष्टी असतील, त्यामध्ये आपल्या महिलांना कोणताही लाभ मिळत नव्हता. पण आजपर्यंत आपण पाहिले की आपली आई शेतीमध्ये जात होती, आपली आजी शेतीमध्ये जात होती, आजीच्या अगोदरच्या अनेक पिढ्या शेतीमध्ये जात होत्या. पण आजपर्यंत कोणत्याही म्हणजे विधान भवनामध्ये कोणालाही वाटले नाही की महिलांना ह्या शेतीमध्ये एक सन्मानपूर्वक दर्जा द्यावा, महिलांना एक सन्मान द्यावा. ही गोष्ट मामांच्या मनात आली. कारण मामा हे एक शेतकरी पुत्र आहेत आणि त्यांना महिलांच्या सर्व गोष्टी त्यांनी पाहिलेल्या आहेत की महिला कधीपासून म्हणजे शेतामध्ये काम करतात. पहाटेपासून उठून आपण म्हणतो की ज्यावेळी एखादा खरीप हंगाम वगैरे सुरू होतो त्यावेळी पुरुष काय म्हणतात, थोडंसं आम्ही इकडनं तिकडनं जाऊन येतो. पण महिलांना त्यामध्ये थोडीशी परमिशन म्हणण्यापेक्षा त्यांनी एवढं गुंतवून घेतलेलं असतं शेतीमध्ये की थोडासाही त्यांना इकडे तिकडे जायला वेळ नसतो. एक साधंच उदाहरण घ्या ना, आपल्या घरातली गाय आली तरी आपण जाऊ शकतोय का कुठं? मी पण एक शेतकरीच आहे त्याच्यामुळे मला माहित आहे जाऊ शकतोय का नाही. पण आपल्याला आतापर्यंत सन्मान मिळाला होता का?
इतिहासात आतापर्यंत कधीच असं झालेलं नाही. हा इतिहासातला खूप मोठा असा निर्णय झालेला आहे की आज आपल्याला एक महिला शेतकरी म्हणून सर्व निर्णय घेण्याचा हक्क मिळाला आहे. आणि अभिमानाने म्हणजे आमच्यासारख्या महिलांना तर म्हणजे उच्च शिक्षक महिलांना असं जरा बाहेर गेल्यानंतर काय करते म्हणून विचारलं की असं शेती आहे म्हणून म्हणजे शेतकरी आहे मी म्हणून सांगितलं तरी असं जरा थोडंसं हे केलं जायचं, निग्लेक्ट केलं जायचं की ही शेती करते बाबा. पण आज मामाच्या ह्या निर्णयामुळे आम्ही खरंच उंच मानाने सांगू शकणार आहे की आम्ही एक शेतकरी आहे. ठीक. वारीच्या निमित्ताने एवढा एक सांगू शकते की उभा वा. बोला पण. वारीच्या निमित्ताने हे सांगू शकते की उभा विटेवरी युगे 28 उभा विटेवरी पांडुरंग. पंढरपुरामध्ये तो पांडुरंग उभा आहे की जो सर्व भक्तांचे हट्ट पुरवत आहे आणि सर्व भक्तांना मनोभावे सर्व इच्छा पूर्ण करत आहे. तसं आपल्या महिला भगिनींसाठी आज मामाचे आपले पांडुरंग आहेत की जे आपले नाही. आदरणीय व्यासपीठ उपस्थित माझ्या माता भगिनी आणि माईक पुढे तोंड दोन. उपस्थित माता भगिनी आणि आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आपले लाडके दत्तात्रय भरणे मामा, आपणास माझा सन्मानपूर्वक नमस्कार. आज मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून उभी आहे, पण सर्वप्रथम एका ग्रामीण महिलेची भावना व्यक्त करू इच्छिते. आपल्या महाराष्ट्रात महिला वर्षानुवर्ष शेतीत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. पेरणी असो, खुरपणी असो, कापणी असो किंवा जनावरांची देखभाल, त्या प्रत्येक टप्प्यावर मेहनत घेतात. त्यांच्या श्रमांमुळे अनेक कुटुंबांचे संसार फुलतात. अशा महिलांच्या कष्टाचा सन्मान करणारे महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे मामा. या निर्णयासाठी महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि आदरणीय भरणे मामा, महिलांच्या सन्मानाच्या संबंधित हा महत्त्वाचा निर्णयाला आपण दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. आज गावातील आई, बहीण, मुलगी यांना वाटू लागले आहे की त्यांच्या श्रमांनाही योग्य मान्यता मिळू शकते. हा विश्वास निर्माण होणे हीच निर्णयाची मोठी ताकद आहे. भरणे मामा, आपल्या सार्वजनिक जीवनात लोकांशी असलेला आपला संवाद, विकासासाठीची धडपड आणि सामान्य माणसाच्या प्रश्नाबद्दलची संवेदनशीलता अनेकांना प्रेरणादायी आहे. धन्यवाद मामा. इंदापूरच्या मातीचा सुपुत्र, जनतेच्या मनातील जाण, कृषी मंत्री लोकनेता म्हणून वाढवितात महाराष्ट्राचा मान. अजितदादांच्या विश्वासातील लाडकं आणि निष्ठावंत असं नेतृत्व आणि जनसेवा आणि कर्तृत्वातून ज्यांनी घडविला असं लाडकं नेतृत्व म्हणजे राज्याचे कृषी मंत्री आणि आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय दत्ता मामा. तसेच त्यांच्या या जनसेवेच्या अखंड प्रवासात त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आमची रघुमाई, साधेपणाचा साज, संस्काराची श्रीमंती आणि मायेचा जिव्हाळा आणि समाजसेवेचं खऱ्या अर्थानं पाहण असलेल्या आमच्या मार्गदर्शिका आदरणीय सारिका मामी, तसेच भरणे कुटुंबातील सर्वच आमच्या लाडक्या वहिनी ज्या नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करतात. आणि आज माझ्या समोर उपस्थित असलेल्या इंदापूर तालुक्यातील आज मनामध्ये अभिमान घेऊन आलेल्या माझ्या सगळ्या महिला शेतकरी, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले सर्व बंधू आणि आमचे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले सर्व पत्रकार बंधूंनो, आपल्याला माहिती आहे मामांनी आताच जो विधेयक मांडला, खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील लाखो कष्टकरी ज्या महिला आहेत त्यांच्या शेतकरी कोण बोलणार आहे? खऱ्या अर्थानं शेतकरी स्वाभिमानाचं ते बोलतात. नवीन पर्व घेऊन येणारं असं हे विधेयक मामांनी अतिशय पोटतिडकीनं मांडलं आणि खऱ्या अर्थानं त्याला मंजुरी मिळाली. आणि या
महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 ऐतिहासिक असा महिला शेतकऱ्यांचा निर्णय इतिहासात केवळ आणि केवळ दत्तामामांच्या प्रयत्नांमुळे सार्थकी झाला. मामा हे आपल्या सर्वांना माहिती आहे, शेतकरी सुपुत्र, शेतकरी कुटुंबातून ते बिलॉंग करतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतील याची त्यांना अतिशय जवळून त्याची जाण आहे. त्याचबरोबर आता ताईंना बोलू आपण देतो. सर्वांनी मध्यंतरी पाहिलं ताईंना बोलू द्या. शेतकऱ्यांच्या पात्रावर जाऊन अतिशय संवेदनशीलतेनं मामा नेहमीच काम करताना ताई आपण प्रसार माध्यमातून सुद्धा पाहिलेलं आहे. मला समोर होते आज खरंच थंड वाटते की नको. आजपर्यंतच्या इतिहासात महिला शेतात राबतात, परंतु त्यांच्या श्रमाचं, त्यांच्या कष्टाचं आतापर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे, त्यांना दुर्लक्षित करण्यात आलेलं आहे. आणि मामांनी हा सगळ्यात मोठा निर्णय आमच्या महिला शेतकऱ्यांसाठी आणून खऱ्या अर्थानं शेतकरी महिला म्हणून जो सन्मान दिलेला आहे, खऱ्या अर्थानं हा महिलांच्या हक्कांना एक कायदेशीर बळ देणारा आहे. त्याचबरोबर जो शासकीय योजनांचा सुलभ लाभ आहे त्या तुम्ही नुसतं आभार माना. योजनांमध्ये तुम्ही नुसतं आभार माना शेवटी. समाजामध्ये काय बोलतेस, आभार माना. स्थान मिळालेलं आहे. मला वाटतं शेवटी तुम्ही मैत्रिणीनो हे विधेयक नसून खऱ्या अर्थानं माझ्या या संप महाराष्ट्रातील सांगा तो. प्रत्येक आईचं, बहिणीचं आणि प्रत्येक लेकीचं खऱ्या अर्थानं त्याच्या स्वाभिमानाचा हा गौरव आहे. आदरणीय मामा, आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय आषाढी एकादशीचं विठ्ठलमय असं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने मागील 2-3 दिवसामध्ये आम्ही आमच्या लोकनेत्याचा सत्कार विठ्ठल रूपी करायचं ठरवलं. आणि खऱ्या अर्थाने आज तो सत्कार आम्ही मामाला विठ्ठलाच्या स्वरूपात बघून आम्हाला तो सन्मान द्यायचा होता. आणि तो तिला खरोखरच मामा आपण या इंदापूर तालुक्याचे चला, संपव. आपल्या नेतृत्वातून आपण ऐतिहासिक आणि चांगला निर्णय महिलांसाठी घेऊन आला. त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपले आणि आपल्या कार्यात नेहमी खंबीर साथ असणाऱ्या आदरणीय सारिका मामींचे आपल्या दोघांचे मनापासून आभार व्यक्त करते. थांबते. धन्यवाद. आपल्या राज्याचे कृषी मंत्री माननीय जोड आपल्या राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्तात्रय मामा भरणे यांनी आपल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याबद्दल एक शेतकरी महिला हे महत्वाचं आहे. चल अध्यक्ष घेतून आता नमस्कार. कृषी मंत्री स्त्री शक्ती सन्मान आदरणीय दत्ता मामा भरणे यांच्या ऐतिहासिक पुढाकार शब्दापेक्षा कृती श्रेष्ठ हा विचार प्रत्यक्षात आणत कॅबिनेट कृषी मंत्री आदरणीय दत्ता मामा भरणे यांनी महाराष्ट्रातील महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी एक नवा इतिहास रचला आहे. दत्ता मामा हे त्यांच्या भाषणामधून नेहमी आई, बहीण, स्त्री शक्ती अर्थात आदर, कौतुक आणि कृतज्ञता व्यक्त करत असतात. समाजाची खरी प्रगती महिलांच्या स्वावलंबी होण्यात आहे यावर त्याचा ठाम विश्वास. ग्रामीण भागातील महिला बचत गटाचे सक्षमीकरण करणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि आरोग्य शिबिराच्या माध्यमातून माता भगिनींची काळजी घेणे हे त्यांचा कामाचा प्रमुख केंद्र राहिलेला आहे. केवळ भाषणामधून स्तुती न करता त्यांनी महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारे अनेक कल्याणकारी निर्णय सातत्याने घेतलेले आहेत. यांच्या ध्येयातून त्यांच्या विधानमंडळ अधिवेशनात महाराष्ट्रातील महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 मंजूर करून अनंत एकत्र क्रांती राज्यातील शेती पुरवठा व्यवसाय राबवणाऱ्या महिलांना एक अधिकृत महिला शेतकरी प्रमाणपत्र दिलेले आहे. आदरणीय मामांचे खरंच आज सर्व महाराष्ट्राच्या वतीने, आमच्या सर्व इंदापूर तालुक्याच्या महिलांच्या वतीने, सर्व पदाधिकारी महिलांच्या वतीने मी मामांचे मनापासून हार्दिक आभार मानते. आपल्याला निवडणूक नाही, आता निवडणूक नाही, कुठली निवडणूक असलं नाही करायचं सांगतो मी तुम्हाला. आपल्या तालुक्याचे दमदार नेतृत्व दत्तामामा भरणे आणि महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री आज
मामा तुम्ही शेतकरी महिलांना खरोखरच एक न्याय मिळवून दिलाय आणि माझी मी काय जास्त वेळ घेत नाही, फक्त माझी एकच विनंती तुम्हाला आहे की तुम्ही तुमच्या सरकारनं महाराष्ट्र सरकार युती सरकारनं जी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवली तशी ही योजना महिला शेतकरी सन्मान योजना प्रभावीपणे राबवा. पूर्ण महाराष्ट्रातल्या महिला तुमच्या पाठीशी आहेत. हा आमच्या महिलांच्या वतीनं मी तुम्हाला शब्द देते आणि ह्या विधेयकाबद्दल सर्व महाराष्ट्रातील महिलांच्या वतीनं मी कृषी मंत्र्यांचं अभिनंदन करते आणि 2 शब्द संपवते. झालं चला ग बसा, तुम्ही लय नका जास्त वाटवता. उपस्थित असले स्पीकर माईक जवळ घ्या. सन्माननीय आदरणीय भरणेमामा मोठे तसेच भरणेमामी, उपस्थित इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी आणि उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनी, तसं वास्तविक पाहिलं तर मामा पूर्वीपासून सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे, परंतु जिल्हा परिषदला एंट्री केल्यानंतर माझ्यासारख्याला किंवा सर्वसामान्यांना सुद्धा प्रश्न पडला होता की स्थानिक स्वराज्य संस्थेतलं मामाला काय कळलं आणि ते मामाला जमेल का. पुढे करणार जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाल्यानंतर थोड्या दिवसात ते मामाला जमलं आणि मामाने अतिशय चांगलं करून दाखवलं आणि इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून विकासही करून दाखवला. असं राहू दे. त्यानंतर मामा आमदार झाले. आमदार झाल्यानंतर आता आमदारकी मामांना जमेल का असाही काही लोकांना प्रश्न पडला, पण विरोधी पक्षाचा आमदार असताना सुद्धा मामाने ते निधी आणला, जमवून दाखवलं आणि करूनही दाखवलं. नंतर पुन्हा मामा निवडून आले, परत आमदारकीला निवडून आल्यानंतर मंत्रिपद मिळालं. मंत्रिपद मिळाल्यावर सुद्धा वाटलं की आता मंत्रिपद मामांना जमेल का. ते सुद्धा मंत्रिपद त्यांनी जमवून दाखवलं आणि तालुक्याचा चौफेर विकास करून दाखवला. त्यानंतरही पुन्हा मामा निवडून आले. मामा निवडून आल्यानंतर पुन्हा कृषी विभाग मिळाला. कृषी विभाग मिळाल्यानंतर आता वाटलं मामांचं काय खरं नाही, अतिशय अवघड आणि कटकटीत असं हे कृषी मंत्रिपद असताना तेही मामांनी चांगलं जुळवण्याचा प्रयत्न केला आणि जुळवून दाखवलं. आणि ज्यावेळेस हा प्रश्न पडला की कर्जमुक्ती मिळेल का, असं बऱ्याच जणांना वाटलं की आता कुठली कर्जमुक्ती मिळत असते काय, ते सुद्धा 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती मामाने लिहिलं पार करून आपल्याला मिळवून दिली. मी मामांना धन्यवाद देतो. तसंच काही महिलांचं विधेयक असेल, महिलांचं सुद्धा विधेयक एक शेतकरी म्हणून त्यांना दर्जा देण्याचं काम मामांनी केलं आणि शेतीविषयी आणि ते जमेल का हे जमेल का हे त्यांनी जमवून दाखवलं. अजून भरपूर काय जमणार आहे, जमवून दाखवलं. मामांना सांगायची आवश्यकता नसते. मामा निश्चितपणे जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, गोरगरिबांसाठी त्यांनी करून दाखवलंय. इथून पुढे सुद्धा करून दाखवतील आणि मी सगळ्यांच्या वतीनं मामांना आपल्या इंदापूर मामा आणि आपल्या इंदापूर तालुक्याचे विठ्ठल आणि रुक्माई निश्चितपणे वावगं ठरवला जाईल. जातो परिस्थिती आहे ना. बोलू दे 1 मिनिट. अण्णाला बोलू दे 1 मिनिट. अण्णा 1च मिनिट बार फक्त. अंतुर्णी बर्निवाडीच्या वतीने आमचे आता बर्निवाडीचे सुपुत्र स्वर्गीय अजितदादांचा पट्ट्या कुठेही काही पडणार नाही. त्यावेळेस विधेयक झालं, एवढा आनंद झाला होता. एवढ्या गडबडीत सुद्धा मामाने फोन घेतला आणि म्हणलं मामा ही तुमची इतिहासात नोंद झाली, आता परत निवडून या, नाही या परी इतिहासात नोंद झाली. परंतु असे काम करणारी माणसं आपल्या तालुक्यात सुद्धा एक इतिहास झाला पाटील निवडा. तसा आता भरणे मामांनी इतिहास रचला की महिलांचं विधेयक आणून ते पास केलं शेतकऱ्यांसाठी. मामा मी बच्चे व्यवसाय तुमच्याच मार्गदर्शनाने केला होता, तुम्हीच सहकार्य केलं होतं. मी पोल्ट्री पण चालवली, मी द्राक्षी पण एक्सपोर्ट केली आणि आता जांभूळ भरणेवाडीतलं माझं मॉलला गेले 5 जांभूळ. मी असता बोलणारा माणूस नाही, आम्हाला पण पाठवा. मजूर कमी पडल्यानंतर मी शेतकरी मजुराबर काम करणारा शेतकरी, रस्ता पांढरे कपडे घालून फिरणारा पुढारी नाही. तर तुमचं खूप खूप आभार, धन्यवाद. शेतकऱ्याची कर्जमाफी केली, एक मला सर्व शेतकऱ्यांची फास सुटला की असं मला आनंद वाटायला लागला शेतकऱ्यांना. म्हणून सर्व शेतकऱ्याच्या वतीनं मी एक आभार मानतो मामांचं.
आज या ठिकाणी नको आपल्या शेतकऱ्यांचा जाणता राजा आदरणीय मामांचं या ठिकाणी अतिशय मोठा स्वागत सोहळा झालेला आहे. या ठिकाणी झालेलं मामांचं स्वागत आणि सन्मान याच बंगल्यामधील मी एक लहानपणापासून या कुटुंबामध्ये नातेवाईक असल्याने येत होतो. आदरणीय भगवानरावजी, स्वर्गीय भगवानराव भाऊ आणि विठ्ठल तात्या यांना समर्पित करतो. अतिशय त्यांनी मोठ्या कष्टानं वाचनामध्ये 24 तास कष्ट करून एक शून्यातून विश्व निर्माण करण्याचं कार्य केलं. या कुटुंबामध्ये त्यांनी आपल्या मुलांना एक चांगले संस्कार दिले. त्याचीच पुढं त्यांचे गुण व गुण या राज्याचे दिवंगत नेते ज्यांचं आज नाव घेतलं तर प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी येते असे आदरणीय अजितदादा हे आज आपल्यातून निघून गेले. आज दादांनी मामांना इतकं एक कारखाना असेल, बँक असेल, जेडपीचं अध्यक्षपद असेल, आमदार असेल, राज्यमंत्री असेल, मंत्री असेल, अशा अनेक खाती दिली. त्यावेळेला आम्ही विधान भवनातून सुधीर मुनगंटीवार अनेकांची भाषणं ऐकायचो की हे कृषी मंत्री हे एक शापासणार खात आहे. पण ज्या वेळेला मामा अनेक तुम्ही विधेयक मांडता, आतापर्यंत राज्यात सर्वात मोठी कर्जमाफी ही मामा तुमच्या हातून घडली. हे आमच्या लाखो शेतकऱ्यांचं या ठिकाणी अभिमान आहे. तसेच आमच्या महिला भगिनींना आभार मान कुठे 2 मिनिटं लगेच. महिला भगिनींना सुद्धा एक अतिशय मोठा तुम्ही सन्मान केला. आज तुमचं शून्यातून विश्व निर्माण झाल्यामुळे तुम्ही अतिशय मोठी तुम्हाला सगळ्या गोष्टीची जाण आहे. यामुळे तुम्ही आज प्रत्येक आणि तसे स्वागत करत असताना प्रत्येक जण आपल्या जनतेला अतिशय मोठा अभिमान वाटतो की आपण दिलेलं मामांना मत ही किती मोलाचं झालं. त्यांनी या संधीचं सोनं केलं. मामा तुम्ही असेच आमच्या इथून पुढे दैवत राहा अशी आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो. नमस्कार, मी रुपेश गमरे बोलत आहे, निंबोडी येथून. सर्वप्रथम आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, एक आपल्या महाराष्ट्राला न मिळालेले मुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आज या ठिकाणी सर्व उपस्थित महिला, शेतकरी महिला, सर्व बंधू भगिनी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज या ठिकाणी एक राज्यामध्ये उत्साहित असा मागच्या 2 दिवसामध्ये अगदी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जो मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि मामांच्या कृषी मंत्री या खात्यातून शेतकऱ्यांसाठी जो निर्णय झाला कर्जमाफीचा, त्यामध्ये काही ज्या अटी होत्या त्या शिथिल करून आणि विशेष करून या महिला माता भगिनींसाठी, या माता भगिनींना याच्या आधी फक्त एक गृहिणी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, याच्यानंतर त्यांना एक शेतकरी आदर्श महिला म्हणून बघितलं जाणार आहे. अशा प्रकारचं एक शेतकरी विधेयक मामांच्या माध्यमातून जे मंजूर झालं याबद्दल मामांचं समस्त शेतकरी, समस्त महिला शेतकरी सर्वांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. याचबरोबर आमच्या आतापर्यंत छत्रपती कारखान्याच्या इतिहासामध्ये 1952 कारखान्याची निर्मिती झाली. तेव्हापासून आमच्या निंबोडी गावाला कधीही प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नव्हती. आतापर्यंत आमच्यातले बरेच लोक इच्छुक होते. सन्माननीय दादा असताना मागच्याच निवडणुकीला आमच्या गावातील काही लोक इच्छुक होती. त्यामध्ये मामांनी दादांनी मसून तोडगा काढला आणि त्या लोकांना थांबायला सांगितलं. त्या लोकांनी सुद्धा मामांचा आणि दादांचा विश्वासाला तडा न जाऊन देता विड्रॉल केलं आणि दादांनी त्यावेळेस शब्द दिला होता की तुमच्या निंबोडी गावाचा 100% विचार केला जाईल. त्याच पद्धतीने मागच्या 2 दिवसामध्ये आमच्या निंबोडी गावचे सुपुत्र माजी सरपंच सन्माननीय हनुमंत नाना घोळे यांची स्वीकृत संचालकपदी निवड झाली. त्याचबरोबर चिखली गावचे सन्माननीय चव्हाण साहेब माफ करा, त्यांची सुद्धा निवड झाली. या दोघांचाही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मामांचाही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आज मी अजितदादांना पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आदरणीय मामा, मामी, सर्व जमलेले ग्रामस्थ, महिला मंडळी,
आज या ठिकाणी जे मामांनी काम केले ते न होणारं काम भविष्यात कधी होऊ शकणारं काम मामांनी केलेलं आहे. उदाहरण द्यायचं असेल तर आपल्या जंक्शनमधली MIDC 1300 एकराची MIDC, त्याला बरेच अडचणी येत होत्या. आता योगायोग बघा असा की शेती महामंडळाची MD नुकतेच बदलून गेले आणि परवा त्यांनी चार्ज घेतले आणि परवाच मिटिंग आदरणीय महसूल मंत्री साहेबांवर मामांनी लावली, परंतु त्या अधिकाऱ्याचा प्रचंड विरोध जमीन द्यायला होता, सलगता नव्हती. पण मामांचं उग्र रूप मी त्यावेळेस पाहिलं आणि मामांनी एकदम कडक ॲक्शन घेऊन त्या महिला अधिकाऱ्यांना समजून सांगितलं आणि आज 1300 एकर MIDCची जागा जी पूर्णपणे आपल्याला मिळाली, मी मनापासून मामाचे आभार मानतो. आज उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, जी कर्जमाफी माफी ही लिक्विडेशन मध्ये आलेली आहे. तर आमच्या सोसायटीला 4 वर्षे बसत नाही, पण मामा खात्रीपूर्वक सांगतो की पुढच्या वर्षी तुमच्या आशीर्वादाने नक्कीच आम्ही डिव्हिडंड देऊ. आज महिला सक्षमीकरण असेल, आज मामांनी जेवढी कामं राहिलेली आहेत ती मला वाटतं बऱ्यापैकी पूर्ण केलेली आहेत आणि राहिलेली कामं सुद्धा मामा पूर्ण करतील. आज मी कुठल्याही मंत्र्याकडे गेलं तर मामांचं नाव आदराने घेतलं जातं. मामाचा नम्रपणा, मामाची बोलण्याची पद्धत, मामाचं काम करण्याची पद्धत, असा माणूस इंदापूर तालुक्यात नव्हे महाराष्ट्रात नाही असेही सगळेजण म्हणतात. आज त्यामुळं सगळ्यांच्या वतीने मी मामाचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. आता मलाच बोलू दे, मला बोलू दे. उपस्थित सर्व एक सोडून सगळ्या लाडक्या बहिणी, सर्व शेतकरी बंधू, उद्योजक, पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर काल इंदापूरला दुपारी आल्यानंतर खूप मोठा सत्कार त्या तहसील कचेरीमध्ये तिथं शेतकऱ्यांनी त्या भागातल्या माझा केला. त्यानंतर आज तुम्ही सगळ्या माझ्या महिला भगिनींनी माझा इथं सत्कार केला, शेतकऱ्यांनी केला, उद्योजकांनी केला. त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आयुष्यामध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की आयुष्यामध्ये मला अनेक सन्मान मिळाले, पदं मिळाली, परंतु जो घरच्या माणसाने, तुम्ही लोकांनी जो माझा सत्कार केला, जो सन्मान केला, ते निश्चित प्रकारे मी तो कसा तुम्ही केलेलं हे माझ्यावरती माया उपकार, एक म्हणायचं एक उपकाराचं एक डोहे मी कसं फेडू, तुम्ही केलेलं एवढं प्रेम मी कसं कुठल्या ह्याने फेडू, हे कधी कधी मला प्रश्न पडतो. त्यामुळे आपण सगळ्या घरच्या माणसांनी सत्कार केलाय त्याची निश्चित प्रकारे जाणीव ठेवून भविष्यामध्ये ज्या गतीने काम करतोय पुढे या तालुक्यासाठी दुप्पट गतीने काम करेल हा शब्द आपल्या सर्वांना देतो. माझ्या महिला भगिनींची मी भाषणं बारकाईने ऐकली, शेतकरी बांधवांची भाषणं मी बारकाईने ऐकली, आमच्या आबांचं उद्योग बाबत्यांचं MIDCचं मी भाषण बारकाईने ऐकलं आणि ऐकल्यानंतर निश्चित प्रकारे शेवटी प्रत्येक माणूस किंवा घरातला मुलगा असो, आपल्या घरातला मुलगा किंवा मुलगी असू द्या, तिने जर शाळेमध्ये अभ्यास केला, चांगल्या प्रकारची मार्क मिळवली, चांगल्या मार्काने पास झाली, तर त्या मुलीला आपण जर कॅडबरी दिली, चॉकलेट दिलं, पेन दिलं, तर त्या मुलीचा किती आनंद, त्या मुलाला किती आनंद वाटतो. त्याप्रमाणे आज तुम्ही सर्वांनी मी जे काम करतोय त्या कामाबद्दल तुम्ही मला जे आज तुम्ही माझा सत्कार सन्मान केलाय, आमचे महाराज कुठे गेले, महाराजांच्या हस्ते तुम्ही आज माझा अभंग महाराज सांगितलं, अभंग महाराजांच्या हस्ते तुम्ही माझा जो सत्कार केलेला आहे आणि त्यामुळं निश्चित प्रकारे आज मला खूप काय, आज मला एक मनाला एक कुठेतरी आयुष्यामध्ये समाधान मिळतं. जेव्हा आपण एखादं चांगलं काम करतो, चांगलं काम करताना निश्चित प्रकारे आपण लोकांनी जर आपल्या कामाची की आपण आपलं जे काम करतोय हे लोकांसाठी करतोय,
तेव्हा मला तुम्हाला सगळ्याला एक विनंती करायची की निश्चित प्रकारे या तालुक्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप प्रेम दिलेलं आहे, खूप आशीर्वाद, मोठ्या भावाने आशीर्वाद दिलेले आहेत. तर निश्चित प्रकारे काम करण्याची माझी पद्धत थोडी वेगळी आहे. मला जास्त पुढं करायला आवडत नाही, जास्त कुठं पेपरबाजी करायला जास्त आवडत नाही, कुठं याचं आवडत नाही. माझं काम भलं आणि मी भलं. त्यामुळं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मला हे पण त्रास होतो. जी माणसं जास्त काम करतात त्याला त्रास पण जास्त होत असतो, जी माणसं कामच करत नाहीत त्याला त्रास कमी होत असतो. ही जी मला जाण बंधून असल्यामुळं शेवटी तुमच्या आशीर्वादामुळे मी काम करतोय. मी स्वतःला नशीबवान समजतो, स्वतःला भाग्यवान समजतो. ज्या कैलासवासी भगवानराव भरणे माझे चुलते राम प्रसन्न म्हणून त्या बंगल्याचं नाव 1969 त्याच दिवशी त्याच बंगल्यामध्ये माझा जन्म झालेला आहे. आणि या बंगल्यामध्ये माझा जन्म झालेला आहे. आज त्या बंगल्यासमोर मला माझ्या चुलते, माझे वडील यांना स्मरून निश्चित प्रकारे मी स्वतःला भाग्यवान समजतो की एक राज्याचं एक महिला शेतकरी विधेयक हे खूप महत्वाचं होतं. या विधेयकामध्ये जी माझी शेतकरी महिला असू द्या, तिच्या नवऱ्याच्या नाव सातबारा आहे, त्या माझ्या त्या बहिणीच्या नाव बरेचशा सातबारा नाही आहे. जी एखादी आमची बहीण, आमच्या महिला ज्या आज तुम्हाला मी सांगतो त्यांच्या नवऱ्याच्याही नाव सातबारा नाही, त्यांच्या कुटुंबाचे नाव सातबारा नाही, परंतु शेतामध्ये ते आयुष्यभर शेतमजूर म्हणून काम करते. जी महिला पोल्ट्री व्यवसायामध्ये काम करते, जी महिला दूध व्यवसायामध्ये काम करते, पण तिच्या नवऱ्याच्या नाव सातबारा नाही. आपल्या उजनीला जे असणार धरण आहे तिथं आमच्या मच्छीमार बांधवांच्या ज्या भगिनीत त्यांना कुठल्याही प्रकारची शेती नाहीये, त्यांचा कुठलाही सातबारा नाही. त्या महिलांना कुठेतरी एक महिला शेतकरी म्हणून प्रमाणपत्र द्यायचं, हे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मुद्दाम नाव घेतो की त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार असतील, या सर्वांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला सांगितलं की काही करून आपल्या या महिलांना स्वतःच्या पायावरती उभा करायचा आहे. नुसता दाखला देऊन त्यांना शो आपल्याला करायचा नाही, त्या दाखल्याच्या माध्यमातून ही महिला स्वतःच्या पायावरती उभा राहिली पाहिजे. अजून ही सुरुवात आहे, ह्यात आपल्याला खूप काही दुरुस्त्या करता येतील. अजून महिला भगिनींसाठी आपल्याला काय आणि सरकारच्या योजना, राज्याच्या योजना, केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ त्या माझ्या महिला भगिनीला देता येतील. जरी सातबारा नसला, नवऱ्याच्या नावावर नसला, स्वतःच्या नावावर जरी नसला, तर कर्जाच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे, विम्याच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे, माझ्या महिला भगिनीला काय दिलं पाहिजे, ह्याचा प्रयत्न राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. हे आम्हा सर्वांना माहित आहे, ज्या घरामध्ये महिलेच्या हातामध्ये तिजोरीची चावी असते ते घर अधिक सुरक्षित असतं. त्यामुळे हे महिला विधेयक तुमच्या सगळ्यांच्या ह्या गरीब आमच्या भगिनींसाठी, ज्या गरीब महिला जी बिचारी, आज तुम्हाला मी सांगतो, आज तिथं आपण शेती महामंडळाची इथं बरेचसे इथं काही लोक पण आले असतील, त्या महिला बघा तिथं साधारणतः 300-400 महिला, 400-500 महिला इथं आपल्या शेजारी 2-5 किलोमीटर शेती महामंडळाच्या महिला, त्या आमच्या भगिनी प्रत्येक ठिकाणी कामाला जात असतात. त्या बहिणींना आमच्या दाखला मिळेल, त्यांच्या नावावर सातबारा नाहीये, त्यांच्या नवऱ्याच्या नाव नाहीये, त्या 3 पिढ्या इथं आपल्या तालुक्यामध्ये काम करतात, त्यांनाही आता दाखला मिळणार आहे. त्यांनाही शेतकरी म्हणून काय, महिला म्हणून त्यांना काहीतरी फायदे त्याचे होणार आहेत. त्यासाठी आमचा निश्चित प्रकारे महिलांच्या बाबतीमध्ये प्रयत्न चाललेला आहे. आपल्याला लाडकी बहिणीच्या बाबतीमध्ये आता मी जुन्या योजनेबद्दल काय बोलत नाही. दुसरं तुम्हाला सांगतो, शेतकरी महिलेच्या बाबतीमध्ये हा तुमचा शेतकरी कर्ज माफी इथं कुठली आता निवडणूक समोर नाही आहे, कुठं मतदान तुमच्याकडून मागायचं नाही आहे. यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करू, परंतु कुठलीही निवडणूक समोर नसतानाही, सरकारच्या तिजोरीवर ताण असताना सुद्धा माझ्या या राबणाऱ्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, राबणाऱ्या शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे, या भावनेनं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार या सर्वांनी एक खूप मोठा निर्णय यामध्ये घेतला. पहिला निर्णय झाला, तो निर्णय झाला 56 लाख शेतकऱ्यांच्या पुढं आणि साधारणतः 36,585 कोटी रुपये. परत या लोकांनी अनेक शेतकरी संघटनेचे लोक भेटले, अनेक आम्हाला शेतकरी भेटले, यातनं कुठेतरी आपण मदत केली पाहिजे. 2019ची अट कॅन्सल केली पाहिजे, पिकअप जे रेग्युलर कर्ज भरतात या प्रोत्साहन त्याची अट कॅन्सल केली पाहिजे. आणि एवढं असताना सुद्धा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, त्या शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे, त्याला कुठेतरी पाठबळ दिलं पाहिजे, त्याला पुन्हा शेतीमध्ये काम करण्यासाठी उभा केलं पाहिजे.
यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्या दोन्ही अटी शिथिल केल्या आणि आज तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो शेतकरी तेवढेच राहतील, पण 36,585 ऐवजी साधारणतः ही रक्कम 40,000 कोटीपर्यंत ही रक्कम शेतकऱ्याच्या कर्जमाफीची ही निश्चित प्रकारे जाणार आहे. यातला उद्देश काय आहे? उद्देश आमचा एकच आहे की माझ्या शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे कुठेतरी मदत झाली पाहिजे. दुसरं मगाशी आबांनी सांगितलं एमआयडीसीचा विषय सांगितला. आज वालचंद नगरला इथं 1300 एकर जमीन आहे, 1300 एकराची एमआयडीसी. खूप जरा शांत जर विचार केला तर ह्यातनं एक परिवर्तन होणार आहे. या भागामध्ये परिवर्तन होणार आहे. या भागातलं तुम्ही म्हणसाल काय, तुम्ही पाहिलं रुईला काय होतं, पहिलं त्या बारामतीच्या आसपास शेजारी काय होतं, पण आज तो भाग का बदललाय, तिथे एमआयडी झाल्यामुळे बदललाय. हा आपला भाग सुद्धा निश्चित प्रकारे बदलल. आपल्या भागामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती होईल. आपल्या भागामध्ये काम करणारे नवीन नवीन उद्योजक जे आहेत, जे नवीन मुलं आहेत, ते नोकरीच्या मागे न लागता त्या जंक्शनच्या एमआयडीसी मध्ये एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय करतील आणि राज्याला दाखवतील. ज्याप्रमाणे इंदापूर तालुक्याने नेहमीच आपल्या तालुक्याने अनेक गोष्टी या तालुक्याने दाखवलेल्या आहेत. आणि एक भगवंताच्या कृपेने मी तुम्हाला आजही सांगतो, पालखी मार्ग जो आहे, पालखी जे वारकरी जे प्रवेश करतात भावनगर पासून ते सराटीपर्यंत, आपलं अंतर आहे 63 किलोमीटरचं. 63 किलोमीटर वारकरी आपल्या तालुक्यातनं चालतात. एवढं महाराष्ट्रामध्ये कुठेही अंतर नाहीये. एवढं आपण भाग्यवान आहोत, नशीबवान आहोत. ते वारकरी आज आपल्या तालुक्यात त्यांचा पाय आपल्या तालुक्यामध्ये लागतात आणि त्यांच्या पुण्याईनं, त्यांच्या पावलानं आपण सगळेजण निश्चित प्रकारे एक धन्य होतो. त्यामुळे आज हा कार्यक्रम बंधूंनो निश्चित प्रकारे घेतलेला आहे. शेतकऱ्यांचे अनेक विषय आहेत, कर्जमाफीचे आहेत, वीजमाफीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितली गोष्ट खरी आहे. आपण कधी विचार केला नाहीये. 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत आपण शेतकऱ्यांना आपण वीजमाफी ही दिली जाते. रक्कम त्याला किती लागते? त्याला रक्कम लागते प्रत्येक वर्षी 25,000 कोटी रुपये. एवढा मोठा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आपल्यासाठी घेत आहेत, लाडक्या बहिणीसाठी घेत आहेत, महिला बचत गटासाठी घेत आहेत. सांगाय तुम्हाला तात्पर्य, हे सरकार आमच्या महिला भगिनी असू द्या, आमचे शेतकरी असू द्या, आमचे उद्योजक असू द्या, आमच्या तालुक्यातली गोरगरीब जनता असू द्या, यांना केंद्रबिंदू मानून यांचं कशामध्ये समाधान आहे यासाठी प्रयत्न आमच्या सगळ्यांचा चालू आहे. भविष्यामध्ये करायचे आपल्याला महत्वाचा विषय जो आहे तो खडकवासलीच्या पिण्याच्या पाण्याचा आपल्याला काय करता येईल, नीरा नदीच्या कडेला आपल्याला काय करता येईल, भीमा नदीच्या कडेला आपल्याला काय करता येईल, उजनीमध्ये आपल्याला काय करता येईल, यासाठी बंधून मी ताई तुम्हाला आज प्रामाणिकपणे सांगतो, तिथं सगळे शेतकरी आहेत, तिथं बसलेले सगळ्या खडकवासल्या ह्याच्यापासून शेतकरी. मी फक्त बोलत नाही ह्याचा अर्थ मला काय कळत नाही असं नाहीये. मी फक्त आता काय झालंय, पाठीमागे एकदा बोलल्यानंतर आपल्याला त्रास झाला, बोलल्यानंतर आपल्या योजना गेल्या. त्यामुळे न बोलता येणाऱ्या भविष्य काळामध्ये शेतीच्या पाण्यासाठी, इंदापूरकरांसाठी जे काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे बंधूंना निश्चित प्रकारे मी करणार आहे. कार्यक्रम आज तुम्ही सगळेजण आमच्या सगळ्या बहिणी, खरं तर भाभींचं मला वाटतं आणि अध्यक्षांचं मी भाषण बारकाईने ऐकलं होतं. तुम्ही अचानक मला त्यांनी सांगितलं की तुम्ही थांबा, तुम्ही ह्याला कार्यक्रमाला या. आणि शेवटी मी तुम्हाला सांगतो, आमची बायको पण इथं नव्हती, ती पण आलेली दिसती. मला वाटतं मी पण आताच बघितलं, म्हणजे मला वाटलं नसेल ती पण आलेली दिसती. मग त्यामुळं रात्रीचा फोन केला त्यावेळेस पुण्याला होती. त्यामुळं आज आमचे सगळे मीडियाचे पत्रकार बांधव पण खरं तर हजर आहेत. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मला काय माहित नाही, खरं सांगतो. मला असा माझा तुम्ही एखाद्याने काम मला सांगितलं, ठीक आहे, मी सगळीच काम होतील असं मी म्हणणार नाही, पण त्या कामासाठी माझा पाठपुरावा, मला जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही, जोपर्यंत तुम्हाला सर्वांना मदत होत नाही, तोपर्यंत मला अजिबात करमत नाही. आणि एक सांगतो की आयुष्यामध्ये मीच काय ताम्रपट घेऊन मीच आमदार, मीच मंत्री राहावं असं नाहीये, मीच राहणार आहे असं मी म्हणणार नाहीये. परंतु जेणेकरून मी आज स्वतःला नशीबवान, भाग्यवान समजतो. जे महिलांचं धोरण आहे, उद्या मी या जगात असेल नसेल, कुणीतरी या महिलांना आता उद्या सर्टिफिकेट मिळतील, कोणाच्या योजनेमध्ये लाभ घेता येईल, त्यांना कर्ज योजनेमध्ये लाभ घेता येईल, त्यांना शासकीय योजनेमध्ये लाभ घेता येईल. उद्या भविष्यामध्ये एखादी आमची महिला भगिनी म्हणल, एखादी बहीण म्हणल आमची, अरे कोणीतरी त्यावेळेस हे विधेयक मांडणारा जो कृषी मंत्री होता त्या मामाने आपल्यासाठी ही योजना दिली, याच्यापेक्षा आयुष्यामध्ये कुठली मला माही असली, हेच मला समाधान आहे. कर्जमाफीचा विषय असू द्या, एक ऐतिहासिक कर्जमाफी आहे. आम्ही स्वतःला नशिबान समजतो की माझ्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांना कुठेतरी मदत होते, सहकार्य होते, यामध्ये मी स्वतःला नशिबान समजतो.
मग अशी एमआयडीसीच्या सगळे उद्योजक कोणी तसं हजर आहेत तिथं सगळे. आज उद्योजकांच्या सुद्धा माध्यमाचा उद्या कोणीतरी म्हणाल अरे हे एमआयडीसी झाल्यानंतर उद्या रस्ते, मोठ्या कंपन्या, नोकऱ्या, महिलांना नोकऱ्या, मुलांना, तरुण मुलांना नोकऱ्या, स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू झाल्यानंतर अरे कोणीतरी म्हणाल ह्या तालुक्यामध्ये कोण आमदार म्हणून काम होता, कोण त्याचं नाव होतं, त्याचा उल्लेख, त्याची नोंद माझ्या आयुष्यामध्ये नक्की माझी राहील, हे सुद्धा आज आपल्या सगळ्यांना सांगतो. शेवटी काम तर सगळेच करतात, सरळ काम तर सगळेच करतात, सरळ तर काम आपण पण सरळच काम करतो, परंतु आयुष्यामध्ये नोंद होईल असं, कुठेतरी भविष्यामध्ये नोंद होईल असं, कुठेतरी लोकांना त्याचा सगळ्यांना फायदा होईल असं काम माझ्या हातनं होतंय, याचा मला निश्चित प्रकारे अभिमान आहे. तुम्हाला सांगा हरकत नाही. आज कर्जमाफीची रक्कम जिल्ह्यामध्ये, या कर्जमाफीची रकमे सगळ्यात जास्त रक्कम कुठल्या तालुक्याची असेल? इंदापूर. मला समाधान आहे ना. मी कृषी मंत्री, आज तुम्हाला मी सांगतो, शेतमजूर आमच्या महिला भगिनी असतील, त्यामध्ये सुद्धा इंदापूरच्या आमच्या महिला भगिनींचा शेतकऱ्यांना ज्यांच्या नावावर सातबारा नाही, आणि खरं तर आता पुरुष पण सगळे मागे आहेत, सगळे पाठीमागे सगळे समोर दिसत आहेत. माझी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे बाबांनो, आपल्या बायकांच्या नावावर पण जमिनी करा, महिलांच्या नावाने करा, शेवटी जमिनी करा. जमिनी केल्या तुम्ही घेऊन घ्या, असं त्याला सोडून द्या. नसल त्याला म्हणतो, नसेल त्याला तर शेतकरी दाखला मी देणारच आहे. नवऱ्याच्या नावावर नसेल, याच्या नावावर नसेल, त्याला आम्ही दाखला देणारच आहे. पण ज्याच्या नसेल त्याच्या बाबतीमध्ये आपण ज्याच्याकडे असेल त्यांनी मात्र बायकांच्या नावाने जमिनी करा. आज वेगळा कार्यक्रम आहे. शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना काम करतोय, त्यामुळं आता अधिक काय जास्त बोलणार नाही. पण बहिणींनो, काळजी करू नका, तुमचा सक्का मामा तर तुमच्या बरोबर आहे, पण हा मामा पण तुमच्या बरोबर आहे. हा शब्द आज माझ्या सगळ्या बहिणींना या तुम्हा सर्वांना देतो. आज कार्यक्रम अचानक माझा तुम्ही सगळ्यांनी सत्कार सन्मान केला, त्याबद्दल खूप बरं वाटलं. आज खरं तर वाटलं, कारण रोज कृषी मंत्री म्हणल्यानंतर रोज काही ना काहीतरी असतं. आज घरच्या सत्कार म्हणल्यानंतर आज संध्याकाळी मला झोप चांगली येईल. चांगलं काम केल्यानंतर झोप माऊली चांगली येते, त्यामुळे तुमच्याकडे सगळ्याकडे बघून बघितल्यानंतर आज माझी झोप चांगली होईल. जास्त मला तू उठू नको, आज तुम्हाला आज सांगतो. बरं वाटलं, कार्यक्रम खूप चांगला आपण सगळ्यांनी केला. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे, आमच्या महिला भगिनींचे, शेतकरी बांधवांचे, आमच्या उद्योजकांचे सगळ्यांचे आभार मानून मी आपल्या सर्वांना पुढील आपल्या कार्यासाठी शुभेच्छा देतो थांबतो. धन्यवाद.